मंडळी निघाला आता कुंज विसर्जनला. चला निघूया आपण पण आता. नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, आपल्या रोशनाच्या ब्लॉगमध्ये. तर चला मंडळी, आज आहे नागपंचमी. तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आजचा ब्लॉग कंटिन्यू राहा. नागपंचमी, आज नागपंचमी कशी पूजा करतो मला ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. तर चला आता पूजेसाठी काय काय सामान घेतले हे पण तुम्हाला मी दाखवते. आणि आमचा बाबा बघा लवकर झोपलाय. कुंजा बघा, हा बघा. बोल नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा बोल. हा तर बोलता येत नाही. बोल नागपंचमी बोल. नागपंचमी बोल. राम बोलते बघा. तर चला मंडळी, आजचा ब्लॉग कंटिन्यू आहे तुम्ही नागपंचमीचा. चला आता मी दाखवते तुम्हाला काय काय पूजेसाठी घेतलेलं आहे. चला तर चला मंडळी, आता पूजेसाठी काय काय साहित्य घेतले तुम्हाला दाखवते. आता सगळं भरून घेतलेलं आहे. 2 दिवे, इथं दुर्वा, फुलं, आणि इथं आहे लाह्या, दूध, आणि इथं मीठ नाही टाकायचा, उकडून घ्यायचं आहे. वाटाणे, वाल, हार आहे, नारळ आहे, सुपारी आहे, आपला नागोबा आहे, आणि केळी, आणि ही मेन पाथरी आहे. तर चला आता मांडून घेते, तुम्हाला दाखवते मी.
चला मंडळी आता जेवण बनवते मी, तुम्हाला नंतरला ब्लॉग कंटिन्यू होते जेव्हा तुमच्या बाहेर पडेल तेव्हा. चला त्याची आंघोळ करून घेते. तो बघा आमचा मॉडेल तयार झालेला आहे. एक नंबर मॉडेल मुलगा आहे हा. चल बापाची पूजा करतो ना आता तू. चला तर मंडळी बघू शकता आता आमचा मॉडेल मुलगा तयार झालेला आहे. त्याला कपडे जरा थोडेसे जरा कम्फर्टेबल नाही वाटत. कॉलरचे कपडे कधीच नाही घालत. पुढे हो, थोडा पुढे हो. हळद कुकू वगैरे टाक. बघा गुड बॉय आहे माझा. बघा कशी पूजा करते. दे दे बाप्पाला, दे बाप्पाला दे. बस आता अगरबत्ती राहिली लावायची कुंजाची, तर त्याला अगरबत्ती देते मंडळी. चला तर मंडळी बघा आता कपडे चेंज केले लगेच. त्याला कपडे जमत नाही. बघा कपडे चेंज केले परत त्याने. बघा असा आमचा कुंजा आहे. बघा आता अगरबत्ती ओवलते. मी नाही ओवलली, तोच ओवलतं. काय बाबू आपल्या इथं काय नागपंचमी आहे ना. काय मच्छर चावतंय. विजवलास खाली पेटले बघ. चला मंडळी पूजा करते, तो नंतरला भेटू आपण. चला आता बाबाला पाय पडायला. बघा कुंजा बाबा. बघा कुंजा बघते बाबाला. कुंजा वजा आरती काय बाबा आरती बोलताय. हा बघा कसं बघा उठला. मोरया मोरया. हा बाबाला आरती घेऊन चालला. दिवाळी चल. हिजला दे. तर आता आपल्या नागपंचमी आहे, तर देवाला नैवेद्य म्हणून भात घातलेला आहे. इथे बनवत आहे पनीर मटर. हे बघा नैवेद्याला उपास सोडायला म्हणजे देवाला दाखवायला. चला आता का झाला का तुम्हाला दाखवते. आता बाबांनी मस्तपैकी आरती केली कुंजानी. बाबाने तर नैवेद्य दाखवतो मला तेव्हा भेटते. चला चला बाप्पाला नैवेद्य काढलेले आहे मी. बघा तर चला दे बाप्पाला नैवेद्य दाखवला. पनीर मटर भात आणि थोडीशी साखर टाकलेली आहे. चला हां
आता पार असेल पाया पडायला तेव्हा तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करणार आहे. दिवा विजला वाऱ्याने बघा. चला चला आता आई आली पाया पडायला. बाबू बत्ती पेटवली नाही, दूध नको टाकू. कुंजाचा डान्स बघा, आमच्या मस्त डान्स करतो बघा. बघू इकडे इकडे समोर बघ ना. बघा किती सुंदर डान्स करते माझा बाबू बघा. आज काय म्हणले आपण? शंकर नागोबा. काय म्हणले आपण? साप. बापरे बघा साप बोलते. नागपंचमी आज काय? पीच बोलते बघा. याला बोलता येत नाही पण प्रयत्न करते चांगला बोलण्याचा माझा बाबू. तर आता आई पण पाया पडून गेलं, बाबा पण गेला आणि आता हे येणार आहेत आणि आपण आता नारळ फोडूया. आता वाजले 2 आणि नंतर आपण विसर्जनला जाऊया. जेव्हा पारस येईल ना, पाऊस बोलतो सॉरी, पारस येणार आहे ना तेव्हा आपण त्यांनी पाया पडलं का आपण विसर्जनला निघूया. तर चला आता यायला तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करते. चला चला आता आपला नारळ फोडलेला आहे. आता मी विसर्जनला जाऊ. पारस आला का? हां तर चला मंडळी आता हे जेवायला बसलेले आहेत आणि हे ना पारस आला नाही अजून. तर आज श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि मग सर्वांना श्रावणातल्या पहिल्या सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा. तर संध्याकाळी पण तुम्हाला दाखवेन मी जेवणामध्ये काय करणार आहे श्रावणातल्या पहिल्या सोमवारी. तर चला आपण आता पारस आला का निघूया मग. चला मंडळी आता पारस आला. वाटी
आता निघूया आपण आता विसर्जनला. इथं फोडलेले मी मग अशी आई नारळ थोडा काकडी फोडायची असते अशी आणि असं प्रसाद करायचा असतं. सगळा मी याच्यामध्ये ठेवते आता एक एक करून सगळा. टोपली घेतलेली आहे बघा मी. या टोपलीमध्ये आपल्याला असं नागोबा न्यायचं आहे. हां हां तूच नाही. आता आपण निघूया. हे सगळं सामान आपण भरू पिशवीत. हा सगळा पिशवीत भरूया आपण आणि आता निघूया. चला पिशवी आणा हो जरा. चला मंडळी निघाला आता कुंभ विसर्जनला. चला निघूया आपण पण आता. निघूया आपण. बघा आमचा बाबू निघाला. चला खाली. हां चला उतर खाली. चला आपण चालत आल्यावर आणि पोहोचलो. चला हो. चला आम्ही आता तळ्यावर आलो. बघा मस्त पाऊस पडते. छान असा व्ह्यू आहे. चला तल्यावर आले. आता यांना सांगते विसर्जन करायला. चिकटे आहे बाबू. चिकटे असती जरा. हा असती पाय टाका. पाऊस पण आलेला आहे बघा. हां त्याच्यावर द्या. हां हां असं असती थोडंसं. हां हां पाचली राख पाचली. चला तर चला मंडळी आता विसर्जन झालेलं आहे. आता आपण घरी गेलो तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करते. चला तर चला मंडळी तलेवरनं आली. आराम केला थोडा आणि फ्रेश झाली मस्तपैकी. पाऊस पडत होता भिजलेली. तर आज श्रावण सोमवार म्हणजे पहिला आहे श्रावणातला. तर चला तुम्हाला मी बोलले ना जेवणामध्ये काय केले तर तुम्हाला दाखवते. चला मी आज काय काय जेवण केले श्रावणातला पहिला सोमवार. तर बघा मंडळी इथूनच बघा. इथं देवबाप्पाला नैवेद्य दाखवलेलं आहे मी. आणि मेन इथं दिंड्याच्या पाण्यावर जेवतात. इथं आईने आमटी दिलेली आहे केवळ्याची. ह्याचं आज महत्त्व आहे आमटीचं. आमटी आईने दिले कारण की मी एकटीच आमटी खाते. आणि इथं श्रीखंड आहे. इथं आहे पुरी आणि इथं आहे वाटाण्याची हिरवी भाजी बघा मस्त गरमागरम. इथं आहे ब्राऊन राईस. इथं आहे व्हाईट राईस. हे बघा डाळ भाजी बघा. याच्यावर भाजीचा चमचा ठेवला आहे ना. इथं केली आहे डाळ. इथं केलेली आहे भेंडी मिरची. आणि इथं आपलं घरगुती लोणचं. आणि याच्यात आपल्या चकल्या आहेत. दाखव थांबा. इथे चकल्या ना. असं आपल्या श्रावणातला माझा दर म्हणजे समोर एवढंसं जेवण असतं. तर चला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. नागपंचमी आणि श्रावणातलं समोरचं जेवण. चला भेटूया अशा नवीन नवीन ब्लॉगला. बाय.